दिल्लीतील जंतर मंतरवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सुधागड तालुका बंद, वंचित बहुजन आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सुधागड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पाली, परळी आणि पेडली येथील बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्या। यावेळी व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला। पेपरफुटी प्रकरण, शैक्षणिक व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार झालेल्या या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, ऑल इंडिया पॅन्थर सेना, आंबेडकरी बहुजन समाज तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली। बंद दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडला नसून बंद शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले। आपण सर्व या ठिकाणी बहुजनवादी विचार क्रांतीचे सर्व या ठिकाणी लोक जमलेलो आहोत। खरं तर गेली महिनाभर जंतर मंतर या ठिकाणी, दिल्ली या ठिकाणी, देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अभिजित दिपके आणि वांगचुक सर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना आज आपण माध्यमामधून जे व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत ते अत्यंत या ठिकाणी विचित्र आणि ज्या पद्धतीने तेथे न्याय हक्कासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ हा आजचा या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज 23 जुलै या रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्र बंदचा जी हाक दिलेली आहे त्या हाकेला या ठिकाणी सुधागडवासियांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। सर्व समविचारी, सर्व सुज्ञ नागरिक, विद्यार्थी यांनी या निषेध मोर्चासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। खरं तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निघालेला मोर्चा आहे। आज आपण पाहत असेल की दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके साहेब आणि सोनम वांगचुक सर यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला सर्वच राज्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।